विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण विभाग 1 मधील भारतीय अर्थव्यवस्था जी आहे, अर्थशास्त्र विषयाचा जो पेपर सेकंड आहे, तो आपण या ठिकाणी बघतोय. विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडं दुसरं युनिट आणि चौथं युनिट जे आहे ते माझ्याकडं आहे. त्याला कारण असं आहे की आपण दुसऱ्या युनिटमध्ये औद्योगिकरणाची गरज, 1991चं औद्योगिक धोरण, लघु उद्योग व कुटीर उद्योगाच्या समस्या आणि 1991 पासूनचं जे विदेशी अ, गुंतवणुकीचं धोरण होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ह्या 1991च्या धोरणापासून, औद्योगिक धोरणापासून आपल्या देशामध्ये खुलं आर्थिक धोरण जे आहे ते राबवायला सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या खुल्या आर्थिक धोरणातूनच चौथं युनिट जे आहे ते आपलं सुरू होतं. ते म्हणजे आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि निर्यात प्रोत्साहन धोरण. हे बघणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की अर्थशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ग्लोबलायझेशन समजणं गरजेचं आहे. त्याला LPG पॉलिसी समजणं गरजेचं आहे. म्हणजे ही खाऊजा, LPGचा मराठीतला अर्थ जो आहे तो खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे त्याला समजणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण हे बघणार आहोत, कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा जो पाया आहे, जो बेस आहे, तो बेस हा ह्या जागतिकीकरणामध्ये, खुल्या आर्थिक धोरणामध्ये किंवा आता जी सिस्टीम आपल्या देशामध्ये चालू आहे ती सिस्टीम समजण्यासाठी त्याची गरज ही अतिशय आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी बघणार आहे. परीक्षा दृष्टिकोनातून विचार केला तर असा एक अंदाज आहे की चौथं युनिट जे आहे ते चौथं युनिट हे आपल्या सिलेबसमधून काढलेलं असणार आहे, परंतु शिकवावं लागणार आहे. कारण आपल्याला अर्थशास्त्रामध्ये हे जागतिकीकरण जे आहे, ग्लोबलायझेशन जे आहे हे कळणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्यापूर्वी औद्योगिकरणाची गरज किंवा इंडस्ट्रियलायझेशन जे आहे त्याची नीड किंवा गरज किंवा आवश्यकता आपण बघितलेली आहे. म्हणजे काय की एखाद्या देशामध्ये औद्योगिकरण का करणं गरजेचं आहे. म्हणजे जर का साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडं ब्रिटिशांनी जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं आणि ह्या 150 वर्षामध्ये त्यांनी आपल्या देशातनं कच्चा माल गोळा केला आणि त्या कच्च्या मालातून त्यांनी इंग्लंडला नेला आणि त्याच्यावर पक्का माल तयार केला आणि तो परत भारतामध्ये आणून विकला. तर हा कच्चा माल त्यांनी तिकडं नेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करणारी प्रोसेस करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, उद्योगसंस्था ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढल्या आणि त्यामुळं इंग्लंडची प्रचंड भरभराट झाली. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये औद्योगिक क्रांती जी आहे त्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीचा जो 1760चा जो कालखंड आहे तो कालखंड अनेक अर्थशास्त्रज्ञांनी त्या कालखंडाचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे. तर इंग्लंडचा विकास का झाला, इंग्लंडची अर्थव्यवस्था विकसित का झाली, कारण त्या ठिकाणी कारखानदारी वाढली. शेतातील शेतमाल जो आहे त्या शेतमालावर प्रोसेस करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत, उद्योगसंस्था ज्या आहेत, कारखाने जे आहेत ती निघाली आणि त्यामुळं इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या औद्योगिकरणाची गरज त्यामुळं आहे, कारण औद्योगिकरणामुळं होतं काय की औद्योगिकरणामुळं शेतकरी जो शेतामध्ये शेतमाल पिकवतो, साधारणतः त्या शेतमालाला आपण काय म्हणतो की कच्चा माल म्हणतो. तर हा जो शेतमाल आहे ह्या शेतमालाला जर का योग्य भाव मिळायचा असेल तर त्यासाठी बाजारपेठेमध्ये कारखानदारी किंवा त्या शेतमालावर प्रक्रिया करणारे कारखाने जे आहेत ते असणं गरजेचं आहे. साधं उदाहरण आहे, जर का एखाद्या शेतकऱ्यानं शेतामध्ये जर का ऊस लावला आणि त्या ऊसापासून साखर किंवा गूळ तयार करायचे जर का कारखाने नसतील तर होतं काय की त्या शेतकऱ्याच्या त्या ऊसाला भावच मिळणार नाही, शेतकऱ्याच्या त्या ऊसाला किंमत जी आहे ती किंमतच मिळणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, संपूर्ण भारताचं जर का डोळ्यापुढं भारतीय अर्थव्यवस्था दृष्टीपटात घेतली तर इतर सगळ्या राज्यांच्या पेक्षा म्हणजे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, ह्या सगळ्यांच्या पेक्षा महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाना जे आहेत ती विकसित झालेली आहेत. त्यामुळं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ती सुद्धा विकसित झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणजे सहकार आणि सहकार म्हणजे सहकारी साखर कारखाने अशा प्रकारचं एक गणित किंवा अशा प्रकारचं एक सांगड आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. तर त्याच्यामुळं काय झालं की साखर कारखाने उभे राहिल्यामुळं शेतकरी जो शेतामध्ये ऊस पिकवतो, ती ऊस हा शेतमाल जो आहे त्या शेतमालाची प्रोसेस केली जाते, प्रक्रिया केली जाते, त्यापासून साखर तयार केली जाते, काही ठिकाणी गूळ तयार केला जातो. ती साखर मार्केटला विकली जाते आणि मग मार्केटमध्ये त्याला भाव येतो, म्हणजे त्या प्रक्रिया केलेल्या मालाला भाव येतो आणि आपोआप त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांच्यापर्यंत येतो. कारण प्रक्रिया केल्यामुळं तिथं साखरेचा दर वाढतो, साखरेचा दर वाढला, साखरेला दर आला की आपोआप साखर कारखाने काय करतात,
हे जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनासुद्धा त्यांच्या ऊसाचा दर जो आहे तो दर देतात. तर अशा पद्धतीनं कारखानदारीची गरज असते, कारण कारखानदारीमुळं शेतीतील शेतमालाला भाव मिळतो. त्यामुळं लोकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे अर्थशास्त्राचं चक्र कसं असतं याच्यापूर्वी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलेलं आहे, की एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळाला म्हणजे समजा गगनबावडा तालुका आहे आणि गगनबावडा तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारची इंडस्ट्रियलायझेशन नाही असं आपण म्हणतो. समजा गव्हर्नमेंटनं एखादा कारखाना सुरू केला तर होतं काय की त्या ठिकाणी कारखान्यामध्ये समजा 1,000 लोकं जर का कामाला लागलीत तर 1,000 लोकांचं काय होतं की उत्पन्न वाढतं, त्यांना पगार मिळतो, त्यांचे उत्पन्न वाढतं, त्यांची क्रयशक्ती वाढते. म्हणजे 1,000 लोकांना समजा ₹10,000 पगार मिळायला लागला तर होतं काय की ते 10,000 रुपये ते काय करतात की त्या ठिकाणी त्यांचं घरभाडं असेल, त्या ठिकाणी त्यांचं अन्नधान्य खरेदी करायचं असेल, मुलांच्या शिक्षणावर खर्च करायचा असेल, आरोग्यावर खर्च करायचा असेल तर ते पैसे खर्च करतात. आणि त्याच्यामुळं बाजारपेठेमध्ये काय होते की त्या परिसरामध्ये मागणी वाढते आणि मागणी वाढली की आपोआप बाजारपेठेमध्ये इतर ज्या पूरक व्यवसाय जे आहेत ते पूरक व्यवसाय त्या ठिकाणी येतात आणि बाजारपेठेमध्ये होतं काय की एका उद्योगसंस्थेमुळं, एका कारखान्यामुळं लोकांना रोजगार उपलब्ध होतो. लोकांना रोजगार उपलब्ध झाला की त्यांना रोजगार उपलब्ध झाला, त्यांची क्रयशक्ती वाढते. ती बाजारपेठेमध्ये विविध वस्तूला मागणी करतात. त्यांनी विविध वस्तूला मागणी केली की काय होतं की बाजारपेठेमध्ये परत नवीन वस्तूला मागणी प्रस्थापित होते आणि नवीन उद्योगसंस्था ज्या आहेत त्या प्रवेश करतात. तुम्हाला मागच्या तासाला मी उदाहरणही सांगितलं होतं की आपण जर का कुंभी कारखान्याचं उदाहरण घेतलं, आपण जर का वारणा कारखान्याचं उदाहरण घेतलं तर पूर्वी ते एक मोकळं माळरान होतं आणि त्या ठिकाणी कारखाना उभा राहिला. त्याबरोबर त्या कारखान्याला पूरक किंवा जोडधंदे जे आहेत ते आसपास निघायला सुरुवात झाली. कोणी हॉटेल काढलं, कोणी झेरॉक्स मशीन काढलं, कोणी स्टेशनरी काढलं, कोणी मेडिकलचं दुकान काढलं, त्याचबरोबर कोणी कोल्ड्रिंक हाऊस काढलं, कोणीतरी डॉक्टरचा व्यवसाय सुरू झाला, बँका आल्या, पोस्ट आलं. त्याचबरोबर आधारभूत क्षेत्र जे आहेत ते निर्माण झाली, पाणीपुरवठ्याच्या सोयी निर्माण झाल्या आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या परिसराचा विकास झाला. म्हणजे एक कारखाना हा आसपासच्या परिसराचा किती विकास करू शकतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं औद्योगिकरणाची गरज असते. औद्योगिकरणामुळं त्या अर्थव्यवस्थेचा जलद गतीने विकास होतो आणि अर्थव्यवस्था ही विकसित होते. त्यामुळं औद्योगिकरणाची गरज किंवा आवश्यकता जी आहे ती सगळ्यात जास्त असते. दुर्दैवानं काय झालं की आपल्याला 47ला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्यावेळेला ब्रिटिशांच्या ध्येयधोरणामुळं आपल्याला आपल्या देशामध्ये औद्योगिकरण त्यावेळी फार नव्हतं, इंडस्ट्रियलायझेशन फार नव्हतं. कारण सगळी लोकसंख्या जी आहे ती स्वातंत्र्य लढ्यामध्ये गुंतलेली होती आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये ह्या शेतीचा विकास असेल किंवा औद्योगिकरण करायचं कारखानदारी असेल ह्याच्यामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचं प्रमाण जे आहे औद्योगिकरणातलं ते कमी होतं. त्यामुळे सरकारला शून्यातून सुरुवात करावी लागली आणि त्यासाठी सरकारनं 1950-51 ते 1955-56ला पहिली पंचवार्षिक योजना राबवली आणि तिथून आपल्या देशामध्ये शेतीचा आणि उद्योगधंद्यांच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. म्हणजे आज आपण 2021मध्ये ज्या परिस्थितीमध्ये आहोत हे सगळं आपण शून्यातून उभा केलेलं आहे आणि त्याला कारणीभूत हे सरकारनं जी ध्येयधोरणं राबवलीत म्हणजे 50-51 पासून ती त्याला पूर्णतः कारणीभूत आहे. तर ह्याच्यावरच 1991चं औद्योगिक धोरण जे आहे ते मांडलं गेलं, इंडस्ट्रियल पॉलिसी मांडली गेली. विद्यार्थी मित्रांनो, 1950-51ला पहिली पंचवार्षिक योजना राबवत असताना सरकारनं पहिला औद्योगिक धोरण जे आहे ते मांडलं. त्याच्यापूर्वी औद्योगिक धोरण मांडलं होतं. त्याच्यापूर्वी आपल्याकडं ब्रिटिश आपल्या देशामध्ये असतानासुद्धा एक योजना राबवली गेली होती. त्याला मुंबई योजना म्हटलं होतं. म्हणजे देशामध्ये आर्थिक विकास साधायचा असेल तर काय केलं पाहिजे, तर त्यावेळी टाटा, बिर्ला सारखे जे उद्योगपती होते त्या लोकांनी एकत्र येऊन एक मुंबई योजना तयार केली होती आणि त्या मुंबई योजनेमध्ये त्यांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्याचा ऊहापोह त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. ह्या मुंबई योजनेला एक पॅरलल योजना म्हणून म्हणजे उद्योगपतींच्या योजनेला एक पॅरलल योजना म्हणून त्यावेळेला गांधी योजना म्हणून आली आणि महात्मा गांधीजींच्या विचारावर एक योजना राबवली गेली आणि ती योजना मुख्यतः ग्रामीण विकास आणि शेतीच्या विकासावर आधारित होती. तर अशा प्रकारच्या योजना आपल्या देशामध्ये त्यावेळी राबवल्या गेलेल्या होत्या. परंतु स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपलं औद्योगिक धोरण मांडलं गेलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं जे औद्योगिक धोरण आहे ते 1950-51मध्ये पहिलं औद्योगिक धोरण जे आहे ते मांडलेलं आहे. तर ते औद्योगिक धोरण
त्या औद्योगिक धोरण मांडण्याची का गरज पडली आणि त्या औद्योगिक धोरणाचा किंवा इंडस्ट्रियल पॉलिसीचा काय संदर्भ आहे ते आपण बघणार आहोत. कारण 1991चं औद्योगिक धोरण बघायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो 1950-51चा औद्योगिक धोरणाचा संदर्भ बघणं गरजेचं आहे. मध्ये जनता पक्षाचं सरकार आलेलं होतं. ते सुद्धा जनता पक्षाच्या सरकारच्या वेळेची सुद्धा पॉलिसी किंवा धोरणं जी आहेत ती सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. तर त्यामुळं आपण थोडक्यामध्ये 1951चं औद्योगिक धोरण बघणार आहोत. मध्ये जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेचं औद्योगिक धोरण बघणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण 1991च्या औद्योगिक धोरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. पुढील तासाला आपण 1991चं औद्योगिक धोरण जे आहे ते बघू.